पुण्याचा अपघात आणि त्या अपघाताच्या निमित्तानं झालेल्या वेगळ्या वेगळ्या चर्चा आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचं मीडियानं वेगळ्या वेगळ्या अँगलनं केलेलं विश्लेषण पाहता ह्या सगळ्या परिस्थितीची किळस यावी असं वातावरण आज झालेलं आहे. आणि आपण आज पाहणार आहोत पुण्याच्या अपघाताचा विषय आणि त्यातून विविध विषय जे समोर आले समाजाच्या त्याबद्दलची चर्चा. पहिल्यांदा आपण या गोष्टीचं विश्लेषण करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे की या अपघाताच्या मागं फक्त अपघात असं न बघता मोठमोठ्या शहरात होणारी पब संस्कृतीकडं पाहिलं पाहिजे, तरुण मुलांच्या बिघडलेल्या परिस्थितीकडे पाहिलं पाहिजे, मनस्थितीकडे पाहिलं पाहिजे, रात्रंदिवस दारूची दुकानं, लहान मुलांना दारू देणारी दुकानं, त्याचे असणारे कायदे, पोलिसांची अकार्यक्षमता आणि अकार्यक्षमतेबरोबर पोलिसांचा भ्रष्टाचार आणि मग समाजाची ह्या सगळ्याकडे पाहण्याची उदासीनता, या सगळ्या गोष्टीकडे आपण पाहिलं पाहिजे. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील, आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण हा विषय घेऊन विश्लेषण करणार आहोत. पुण्यामध्ये अग्रवाल कुटुंबाच्या एका मुलानं अपघात केला कल्याणी नगर भागामध्ये आणि मीडियाने अशी चर्चा चालू केली की जणू काही काल पब निघालेत आणि आज अपघात झाला. गेल्या कित्येक वर्षात त्या ठिकाणी पब आहेत तर मीडियाला दिसले नाहीत, पोलिसांना दिसले नाहीत, अधिकाऱ्यांना दिसले नाहीत आणि एका अग्रवाल नावाच्या मुलानं काहीतरी अपघात केला की मग सगळी चर्चा चालू झाली. त्या अपघाताकडे फक्त आपण अपघात म्हणूनच पाहिलं पाहिजे, नंबर एक. आणि त्याच्या मागचे जे बॅकग्राऊंड आहे, मग ते पब असतील, दारूचे दुकानं रात्री उशिरापर्यंत चालू असणारे असतील, तर याचे जबाबदार कोण? जबाबदार लोकांच्यावर काय कायदेशीर कारवाई झाली? या देशामध्ये जबाबदारी धरलं जात नाही कुणाला. हजारो गुन्हे मागच्या टी.एन. शेषनच्या काळापासून निवडणुकीच्या काळात हजारो आचारसंहितेचे गुन्हे झाले, एकाही पुढाऱ्याला शिक्षा झाली नाही आज तागायत. कुणीही माहितीच्या अधिकारात चौकशी करा की आजपर्यंत आचारसंहितेच्या नावावर कुण्या पुढाऱ्याला शिक्षा झाली का? सलमान खाननं रस्त्यावर कामगार चिरडले आणि सलमान खान हा आमच्या समाजातल्या लोकांचा आजही हिरो आहे. आम्ही त्याला हिरो समजतो. खरं म्हणजे हे कलाकार आहे, त्यांना हिरो वगैरे काही म्हणायचं कारण नाही, पण आपण त्यांना कलाकार म्हणतो. अग्रवाल नावाच्या मुलानं एक अपघात केला काय? तो शुद्ध अपघात आहे. तो दारू पिऊन केला असेल, तो अल्पवीन असेल, हे सगळं झालं, पण जणू मीडियाला एक कोलीत मिळालं. माकडाच्या हाती जसं कोलीत मिळतं तसं आधीच मरकट तयात मद्य प्याला म्हणल्यासारखं आधीच ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली मोठमोठ्या न्यूज देणाऱ्या मीडियानं लगेच त्या अग्रवाल कुटुंबाच्या बापावर केस करा, अग्रवाल कुटुंबाचे संबंध कसे दाऊद इब्राहिमसारख्या किंवा काय म्हणतात त्याला भूमिगत गुन्हेगार अशा लोकांशी आहेत, नंबर 2चे कसे अग्रवाल कुटुंब आहेत. लगेच एक राजकीय नेते म्हणाले की म्हणजे माझी आमदाराच्या पत्नी म्हणाल्या की माझ्याही मुलाला याच्या मुलाकडून त्रास होत होता. म्हणजे आत्तापर्यंत कुणी काही केलं नाही. ही उदासीनता कशामुळं? अग्रवाल कुटुंब जर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल, अंडरवर्ल्डशी त्याचे संबंध असतील, तर मुलाचा अपघात होण्याची वाट पाहत होते का लोक? अधिकारी मुलाची वाट पाहत होते का? अधिकाऱ्यांनी अपघाताची वाट पाहिली का? प्रशासनाने पाहिली का? त्या ज्या कोणी आमदार पुत्राला त्रास होत होता त्यांनी कशाची वाट पाहिली मग? आणि म्हणून समाजाची उदासीनता हा सगळ्यात मोठा विषय आहे. कल्याणी नगर भागामध्ये IT भाग आहे. भगवान रजनीशांचं तिथं एक आश्रम आहे आणि फार पूर्वीपासून तिथं अशा पद्धतीनं ड्रगचे रॅकेट आहेत, पबचे रॅकेट आहेत. याच्या पुढे जाऊन मागं कित्येकदा वेश्याव्यवसायात लोक पकडलेले आहेत. रहिवासी फ्लॅटमध्ये तिथं वेश्याव्यवसाय झालेला आहे. मग तिथला कोण जो पोलीस इन्स्पेक्टर असेल, तिथला कोण ज्याच्याकडे चार्ज असेल तो उपाधीक्षक असतील, तिथले जिल्हा अधीक्षक असतील पोलीसचे, यांनी पण जबाबदारी घेऊन ह्या सगळ्या लोकांना पकडलं पाहिजे, यांच्यावर कारवाया केल्या पाहिजेत. समाजाची उदासीनता अशी आहे की आत्तापर्यंत कधी मीडियानं सांगितलं नाही की कल्याणी नगरमध्ये पब आहेत. आतापर्यंत मीडियानं सांगितलं नाही कल्याणी नगरमध्ये वेश्यावस्ती चालते, रहिवासी एरियामध्ये वेश्यावस्ती चालते. आमदारांनी कुणी तक्रार केली नाही की माझ्या मुलाला त्रास होतो. पोलिसांनी कधी सांगितलं नाही की अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्डबरोबर संबंध आहेत. आणि मग शेवटी काय होतं
की एखादा अपघात झाला की त्या अपघाताचा विषय आणि मग कुण्यातरी कमिटीनं म्हणा किंवा अर्धन्यायिक लोकांनी म्हणा निबंधच लिहायला सांगितला, त्याची चर्चा, त्याचे विनोद, त्याच्यावर होणारे रीड, मग त्याला सांगितलं म्हणजे बर्गर खायला दिला, पिझ्झा खायला दिला आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा विषय करत असताना आम्ही किती जाणार त्या गोष्टीच्या मागं. हा अपघात काही जगातला पहिला अपघात नाही आहे. हजारो लाखो अपघात ह्या देशामध्ये होत आहेत आणि 100% अपघात करणाऱ्या लोकांना सजा मिळाली पाहिजे. परंतु या घटनेचा फायदा घेऊन अग्रवाल कुटुंबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न कित्येक लोकांनी केलेला दिसून येतो आहे. मग कुणाला खंडण्या पाहिजे असतील, कुणाला पैसे पाहिजे असतील, कुणीतरी सांगितलं की ह्या लोकांनी गुन्हेगारी केली, तर गुन्हेगारी केली असेल तर पोलीस डोळे झाकून का बसली इतके दिवस? मुलाच्या अपघाताची वाट पाहत होते काय लोक? आणि म्हणून अग्रवाल गुन्हेगार असतील तर त्यांना पकडलं पाहिजे. परंतु या गोष्टीचं भांडवल करून इतर यंत्रणांनी त्या लोकांकडून खंडण्या वसूल करणं, भीती दाखवणं, मग हा विषय मिटवतो म्हणणं, मग विधानसभेत आम्ही प्रश्न उपस्थित करतो म्हणणं आणि मग मीडियानं 2-4 दिवस चालवणं, मग त्याच्यावर येणारे व्यंग, ह्या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. हा शेवटी न्यायालयाचा विषय आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे. आणि मग या प्रकरणातून आम्ही काय बोध घेणार? तर या प्रकरणातून आम्ही संपूर्ण पुण्याची गुन्हेगारी बंद करणार का? महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या गुन्हेगारी होत आहेत का? महाराष्ट्रातल्या म्हणजे पुण्यात अपघात झाला की पुण्याचंच बोलायचं, संभाजीनगरमध्ये काही घटना घडली संभाजीनगरचं बोलायचं. तो मुलगा गाडी घेऊन जर वेगानं जात असेल तर रस्त्यावर पोलीस नसतात, रात्रीची गस्त नसते, शेवटी CC कॅमेरे आहेत. मुंबईमध्ये सलमाननी कामगार चिरडले, रस्त्यावरचे काय फुटपाथवर झोपलेले लोक चिरडले, काय झालं पुढे त्याचं? काळविटाची शिकार केली, काय झालं पुढे त्याचं? आणि अशा हजारो घटना आहेत. त्यापुढे तात्कालिक चर्चा होते. लोकांची मेमरी खूप शॉर्ट आहे असं मानलं जात आहे. लोक विसरून जातात. लोक विसरून गेले की मीडियाचा विषय संपतो. मीडियाला वाटतं की आता लगेच उद्याची ब्रेकिंग न्यूज कोणती, म्हणजे 4 तारखेपर्यंत आता एखादी अग्रवाल झाला, अजून एखादी घटना घडली की त्याच्यावर चालणार आणि 4 तारखेच्या अगोदरपासून चालू करणार की आता विश्लेषण बघा, निकाल बघा. हे बंद झालं पाहिजे. आपण आता संपूर्णपणे सामाजिक जाणीव ठेवून ही उदासीनता कमी केली पाहिजे. प्रशासनातल्या लोकांची चूक असेल तर त्यांना जबाबदार धरलं पाहिजे आणि गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. या निमित्तानं महाराष्ट्राच्या पोलीस खात्यानं, महाराष्ट्रातल्या प्रशासनानं अशा पद्धतीची जी पब संस्कृती आहे आणि अशा पद्धतीनं जे लहान मुलांना बिघडवणाऱ्या यंत्रणा आहेत, लहान मुलांना दारूची दुकानं आहेत जे कोणी देणारे, त्यांचे लायसन रद्द केले पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे. हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास या व्हिडिओला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा पद्धतीचे गुन्हे महाराष्ट्रात घडणार नाहीत यापुढे, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. धन्यवाद.